गावाला मागील आठवड्यात झालेल्या सततच्या पावसाने मोठा धोका निर्माण झालाय। गावातली घरं, शाळा आणि रस्त्यांना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्यानं ग्रामस्थ भयभीत झाले आहेत। याच संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। बीड तालुक्यातील कपिलधारवाडी या ठिकाणी सततच्या पावसानं जे डोंगर कुशीमधलं असलेले गाव आहे त्याच गावामधली ही सध्याची परिस्थिती आहे। या ठिकाणी असलेले घरं असतील, रस्ता असेल, तो पूर्णतः भेगा पडलेला पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळे इथले नागरिक जे आहेत ते भयभीत झालेले आहेत। मावशी, काय सध्याची परिस्थिती? सध्या परिस्थिती म्हणजे आता खाया प्यायची सध्या पंचायत, राहायची पंचायत आली, लोकांच्या तिथं पसारा उभा करून राहिलो पटांगणाला। काय झालंय? हे काय घराचं समजा बांधकाम पडलंय, सलाप खाली कोसळून आलंय, राहायला जागा नाही, जनावर ढोरं सारे त्याच्यातच मध्ये आहेत, पसारा सारा गुतलाय सारा मधीच। तुमच्या घराला काय झालं? आमच्या घरालाच ते काय चिर पडली, समजा सलाप खाली लोंबकाळलं, चिरटलं, खसलंय घर पावसामुळं। हे गेल्या वर्षी पण आम्ही प्रस्ताव पाठवला होता पूर्ण हे करण्यासाठी, गाव स्थलांतर करण्यासाठी। तर ते प्रस्ताव आता बोराडे साहेबाला कॉल केला मी, म्हणले प्रस्ताव पाठवलेलाच आहे आम्ही मंत्रालयामध्ये, तसाच आहे ते। आता तुम्ही आता पुढं चला, तुम्हाला मी दाखवतो, हे नष्ट होण्याची शक्यता आहे। कोणत्याही क्षणी नष्ट होऊ शकतंय पुरेपूर गाव। हा, तहसीलदार साहेब ते आता आलेले आहेत, आम्ही त्यांना दाखवलंय। ते बघा पुढं बघा ना, तिथं रस्ता ते असं फाकलाय एकदम। हा, घर पण असं छिद्र पडलेत, अशी लाईन हिथून तर त्या मंदिरापर्यंत। आता संपूर्ण गावाच्या बाजूने हे मोठं डोंगर जे आहे ते पाहायला मिळत आहे आणि याच डोंगर कुशीमध्ये हे कपिलधारवाडी हे गाव जे आहे ते वसलेलं आहे। मात्र जो सततचा पाऊस मुसळधार कोसळतोय, याच पावसामुळे या गावातले लोक जे आहेत ते भयभीत झालेले आहेत, कारण की या ठिकाणी जे आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये माळींसारखी देखील घटना घडू शकते, असं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच प्रशासनाने आता काहीतरी खबरदारी घ्यावी अशी मागणी जी आहे ते इथले नागरिक करतायत। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। जेजुरी देवस्थानकडनं राज्यातल्या पूरग्रस्तांसाठी 1,11,00,000ची मदत जाहीर करण्यात आली आहे। या मदतीतले 51 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये, तर उर्वरित रकमेत पूरग्रस्त